आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुला लागलं नाही ना? नाही काही लागलं नाही. ते मी सांगितल्याप्रमाणे केलंच रे. ए पण देवांशला काही संशय नाही ना आला? नाही नाही, अगं मी इतकी मस्त ऍक्टिंग केली आहे ना, त्याला काही कळलं नाही. पुढच्या 5 मिनिटात तू इथे पोहोचेल. वा बरं झालं चला. प्रयत्न केले होते मी त्याला मारण्याचे, त्याच्या गाडीचे ब्रेक फेल केले होते मी, पण तरी पण तो वाचला. नाही, पुढच्या वेळी असं नाही होणार. पुढच्या वेळी त्या देवांशला मी जिवंत नाही सोडणार. हे तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र आहे ना, हे काढून स्वतःहून फेकून द्यावं लागेल. तोच ताई रडू नकोस. अगं ताई, मला तुझा खूप अभिमान वाटतो. हे करणं सोपं नव्हतं. कुठून बळ आणलंच इतकं? वरून खरंच माझ्यासाठी अजिबात सोपं नव्हतं. तुला माहितीये, त्या विक्रमने जेव्हा माझा हात धरला ना, त्या क्षणी असं वाटत होतं की खरंच माझा जीव गेला तर बरं होईल. त्याचा तो स्पर्श मला नव्हता सहन होत. इट्स ओके. आता तुला असं काहीही सहन करावं लागणार. आपल्याला जे हवं होतं ते मिळालंय. या व्हिडिओतनं हे स्पष्ट होतंय की विक्रम आतापर्यंत जे काही बोलत होता, वागत होता, ते सगळं खोटं होतं. तुझा त्याच्याशी कोणत्याही प्रकारचा कसलाच संबंध नव्हता. वरून थँक्यू. तू जर नसतास ना, तर त्या विक्रमच्या विरोधातले पुरावे मी जमाच नसते करू शकले. खरंच थँक्यू सो मच. का ताई, आता तू मला थँक्यू वगैरे म्हणणार आहेस का? ताई, आतापर्यंत माझ्यासाठी तू जे काही केलंयस ना, त्याच्या पुढे हे काहीच नाहीये. आणि ताई, आपण सख्खे बहीण भाऊ आहोत का नाही? मग आपण एकमेकांची मदत नाही करणार तर मग कोण करणार आहे? बट ते सगळं जाऊ दे. बोलण्यात वेळ वाया नको घालवायला. हा व्हिडिओ आपल्याला लवकरात लवकर देवांश जिजूंना दाखवायला हवा. आपण देवांशला इथे बोलवण्यात यशस्वी झालोय, पण तेवढं पुरेसं नाहीये. हो ना, बहिणी सुद्धा आली पाहिजे इकडे. पण आता तिला कसं बोलवायचं? मला काय वाटतं, सुमनताई आईचा फोन आहे. हा आई. आई आई, काय झालं? तुझा आवाज असा काय येतोय? तू कुठेस मला सांग. अगं खूप मोठा प्रॉब्लेम आला इथे. आई, काय झालं तुला? तू ठीक आहेस ना? हो मी ठीक आहे, पण अगं जावई बापू संकटात आहेत. देवांश सर, त्यांना काय झालं? अगं तो विक्रम आणि त्याच्या गुंडांनी ना जावई बापूंना किडनॅप केलंय. किडनॅप? हे कसं शक्य आहे? पण विक्रम तर आताच मंदिरातून पळून गेला ना. हॅलो हॅलो सई. सई अगं तुला माहितीये ना, तो विक्रम कुठल्याही थराला जाऊ शकतो. तू असं कर ना, देवळाच्या मागे ये बाळा. हा, मी वाट बघते, लवकर ये. हा हो मी पोहोचते. हा. अगं ताई, काय झालंय? दादा प्लीज रिक्षा वळवा ना लवकर. काय काय येते. बरं झालं बाई. चला, सगळं आपण ठरवल्याप्रमाणे झालंय. देवांश आता केव्हाही इथे येईल, त्याआधी आपल्याला सगळं करायला हवं. चल पटकन मला बांधून ठेव. चल चल चल.
दादा आला, आम्ही निघतो. जानू, यू डोंट वरी, यू डोंट वरी, मी आलोय ना आता. देवा, बरं झालं तू आलास. त्या गुंडांनी जीव घेतला असता रे माझा. कुठे आहेत? गुंड कुठे आहेत? गुंड गेले म्हणजे पळून गेले वाटतं. काय चाललंय तुझं? बस हा जानू, बस. सगळं कळतंय मला, हे सगळं नाटक सुरू आहे. अरे असं कोण बांधतं? काय चाललंय तुझं? हा, तुला माहिती, मी ऑलमोस्ट घरून निघत होतो एअरपोर्ट करता. फ्लाईट मिस झाली माझी तुझ्यामुळे. तुला ना, माय गॉड, मी अंजली बरोबर नाही जावं म्हणून हे सगळं केलंय ना तुम्ही? नाही. मला खरं सांग, नाही नाही, अरे तू बघितलंस ना कसं मला बांधून ठेवलं होतं. काय चाललंय तुझं? सिरियसली मला कळत नाहीये. काय आणि कोण होतं तुझ्या बरोबर? काय इकडे का? ओमी, आई, तुम्ही सुद्धा इन्व्हॉल्व आहात या? डोंट टेल मी. सिरियसली? नाही मम्मा, तुम्ही सगळे मिळून करताय हे सगळं? नाही नाही. हा? नाही नाही, अरे खरंच विचार ना तू, ताईंना विचार. सुमनताई, बोला ना ताई. जावई बापू, अहो आम्ही हे का करतोय, कशासाठी करतोय हे महत्वाचं नाही. माझ्या लेकीचा जीव धोक्यात आहे. आहोत, आधी तिला वाचवा. सई, अगं बाई, सईला काय झालं? एक मिनिट. सईंना काय झालं आता? अरे तो विक्रम बहिणीला घेऊन तिकडे गेलाय. तिकडे. नाही, या वेळेला मी तुमच्या प्रँक मध्ये येणार नाहीये. सॉरी. नाही, मला कळतं हे सुद्धा नाटक आहे. प्लीज. अहो जावई बापू, मी माझ्याच लेकीबद्दल कशाला खोटं बोलेन. माझ्या लेकीला त्या विक्रमनी काही केलं तर? नाही, मी आलो ना, मी काही उठणार नाही. हो, कुठे गार्डन मध्ये तिकडे. ओके, भेट. मी आलो. हो. सई, एक जण तर गेला. बरं झालं. दादा थांबवा. सई आली. लपा. लप्पा काय इथे ये तू वेड्या. सई, आई, तो विक्रम देवांश सरांना कुठे घेऊन गेलाय? सई, बरं झालं बाळा तू आलीस. अगं तो दुष्ट विक्रम आणि त्याची माणसं देवांशला तिथे त्या बाजूला घेऊन गेलेत कुठेतरी. मी पोलिसांना कळवलंय, पोलिस येत असतील आता. हे बघ, आता मी पोलीस येईपर्यंत नाही थांबू शकत. आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी देवांश सरांना